सोशल मीडियावरील लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या मोहाने आज अनेकांना अक्षरशः वेड लावले आहे. हा मोह आता सामान्य नागरिकांपुरता मर्यादित न राहता लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक संस्थांपर्यंत पोहोचल्याचे चित्र सातपूर प्रभाग समितीच्या पहिल्याच बैठकीत पाहायला मिळाले. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आयोजित बैठकीत काही नगरसेवकांनी नियम धाब्यावर बसवत रील्स मेकर्सना थेट सभागृहात प्रवेश दिल्याने सभापती यांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण होत आहेत. सभागृहात प्रशासनाला प्रश्न विचारले जात असताना बाहेरून आलेले रील्स मेकर्स मोबाईल कॅमेरे घेऊन नगरसेवकांच्या मागे पुढे फिरत चित्रीकरण करण्यात मग्न होते. सदस्य आणि अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींशिवाय इतरांना प्रवेश नसतानाही नियमांची उघडपणे पायमल्ली करण्यात आली. त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला आहे की रील्स बनवून शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि इतर नागरी समस्या सुटणार आहेत का? बैठकीत नगरसेवक दिनकर पाटील, निवृत्ती इंगोले आणि भागवत आरोटे यांनी विविध नागरी प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. मात्र संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देता टाळाटाळ केल्याने सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त झाली. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामकाजावर संताप व्यक्त करत सभापती समाधान देवरे यांनी पुढील बैठकीला संपूर्ण अभ्यास करून या, अन्यथा निलंबनाची कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिलाय. दरम्यान काही दिवसांपूर्वी सिडको प्रभाग समितीच्या बैठकीत झालेल्या शिवीगाळ प्रकरणावर महापौरांनी संबंधित नगरसेवकांना निलंबनाचा इशारा दिला होता. त्याच धर्तीवर आता सातपूर प्रभाग समितीच्या बैठकीत नियमांचे उल्लंघन करून रील्स मेकर्सना सभागृहात प्रवेश देणाऱ्यांवरही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. लोकशाहीच्या सभागृहात जनतेच्या प्रश्नांपेक्षा सोशल मीडिया प्रसिद्धीला अधिक महत्त्व दिले जात असेल तर ती चिंतेची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी कॅमेऱ्यासमोर नव्हे तर जनतेसमोर उत्तरदायी असणे अपेक्षित आहे. आता महापालिका प्रशासन आणि महापौर या प्रकाराची दखल घेऊन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करतात की नाही याकडे सातपूरकरांचे लक्ष लागले आहे.